अजिंठा हे नाव उच्चारता क्षणी तेथील ऐतिहासिक लेण्या आणि चित्रे आपल्या नजरेसमोर उभी राहतात। ही चित्रे आणि लेण्या म्हणजे आपल्या संस्कृतीचा एक महान वारसा आहे। जगातील दुर्मिळ अशा ऐतिहासिक वास्तूंमध्ये या लेण्यांचा समावेश केला जातो। या लेण्यांनी भारतीय इतिहासात एक वेगळे आणि सन्मानाचे स्थान प्राप्त केले आहे। असे असले तरी 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हे अतिउच्च सांस्कृतिक आविष्कार विस्मृतीच्या गर्तेत गाडले गेले। त्यांच्यावर शतकानुशतके धूळ साचल्यामुळे त्यांचे मूळ सौंदर्य नष्ट होत चालले होते। 1920च्या दशकात याला वैभव प्राप्त झाले। हैदराबाद संस्थानचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांनी अजिंठ्याच्या आपल्या सांस्कृतिक वारशाला पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले। 1920 पासून 1946 पर्यंत चाललेल्या निजाम सरकारच्या या कार्यामुळेच सभ्यता आणि कला विश्वात मोलाची भर टाकली गेली। अजिंठा नगरीला सांस्कृतिक केंद्र बनविण्यासाठी निजाम सरकारने खूप मोठे प्रयत्न केले। तेथील कलाकृतीला फक्त मूळ स्वरूपात आणून निजाम सरकार थांबले नाही, तर काळाच्या ओघात हा सांस्कृतिक वारसा नष्ट झाला तरी त्याची स्मृती अबाधित राहावी म्हणून अनेक ग्रंथांची निर्मिती केली आणि त्याचे दस्तऐवजीकरण केले। निजाम सरकारने या कार्यासाठी शासकीय पुरातत्व खात्याची 1913 साली स्थापना केली। या खात्याने अजिंठा येथील लेण्यांच्या आणि चित्रांच्या संरक्षण व दुरुस्तीचे कार्य हाती घेतले। या संबंधीचा पाठपुरावा करून त्याचे अनेक अहवाल सरकारला सादर करण्यात आले। हे अहवाल आणि त्यासंबंधीची माहिती आजही तेलंगणाच्या दफ्तरखान्यात सुरक्षित आहे। पुरातत्व खात्याकडून अजिंठा संदर्भात अहवाल आल्यानंतर 30 सप्टेंबर 1913 रोजी निजाम सरकारने हा वैभवशाली वारसा जतन करण्यासाठी एक फरमान काढले। या फरमानात निजाम सरकारने असा आदेश दिला की अजिंठाच्या संवर्धन आणि संरक्षणाबद्दल सल्लामसलतीसाठी तज्ञांना बोलविण्यात यावे। त्याचा संपूर्ण खर्च शासकीय तिजोरीतून दिला जाईल। या आदेशान्वये 14 एप्रिल 1914 साली गुलाम यजदानी यांना पुरातत्व खात्याचे सुपरिटेंडंट म्हणून नेमण्यात आले। त्यांच्या काळातच पुरातत्व विभागाने हा जगप्रसिद्ध वारसा संवर्धनासाठी अतुलनीय कामगिरी केली। गुलाम यजदानी यांना पुढे पुरातत्व खात्याचा संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली। पुरातत्व विभागाच्या स्थापनेनंतर या छायाचित्रांचे संरक्षण आणि दुरुस्तीसाठी इटलीचे तज्ञ प्राध्यापक लॉरेंज चिकोनी यांना बोलविण्यात आले। प्राध्यापक चिकोनी यांनी हे काम करण्यासाठी 3 मुख्य अटी लादल्या। त्या अटीनुसार त्यांना 8 महिन्यांचा पगार 3200 पौंड देण्यात यावा। दुसरी अट होती प्रवासाचा आणि खाण्यापिण्याचा खर्च वेगळा देण्यात यावा आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या सहकाऱ्यांना त्यांच्याप्रमाणेच सुविधा देण्यात यावी। निजाम सरकारने प्राध्यापक चिकोनी यांच्या सर्व शर्ती मान्य केल्या। ही सर्व रक्कम देऊन 3 ऑक्टोबर 1920 ला प्राध्यापक चिकोनी यांना अजिंठा येथे बोलविण्यात आले। डिसेंबर 1921 ते मे 1922 पर्यंत प्राध्यापक चिकोनी यांनी अथक परिश्रम घेऊन हे कार्य पूर्ण केले। अजिंठाच्या सर्व छायाचित्रांच्या संरक्षण आणि दुरुस्तीचे कार्य पूर्ण झाले। त्यानंतर गुलाम यजदानी यांनी असा विचार मांडला की तज्ञांच्या मते या कलाकृती अनुपमेय आहेत, परंतु फार प्राचीन असल्यामुळे काळाच्या ओघात त्या नष्ट होऊ शकतात। त्यामुळे त्यांची रंगीत छायाचित्रे काढून ती एखाद्या ग्रंथात संरक्षित करण्यात यावीत। यजदानी यांनी हा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवला। सरकारने हा प्रस्ताव मान्य करून रंगीत छायाचित्रांचे तज्ञ A.L. वाले यांची या कामासाठी नियुक्ती केली। या कार्यासाठी निजाम सरकारने 3 ऑक्टोबर 1926 रोजी एक फरमान काढून अजिंठा संवर्धनासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करून तो मंजूर केला। A.L. वाले यांनी अजिंठा येथे 4 महिने मुक्काम करून रंगीत छायाचित्रे तयार केली। चित्रे तयार झाल्यानंतर गुलाम यजदानी यांनी ही छायाचित्रे पुस्तकात संरक्षित करण्याच्या मागणीचा पुन्हा एक प्रस्ताव शासन दरबारी पाठविला। पुरातत्व खात्याच्या सचिवांच्या नावे पाठविलेला हा प्रस्ताव सरकारने मान्य केला। त्यासाठी अर्थमंत्री सर अकबर हैदरी यांनी पुस्तकाच्या पहिल्या खंडाला 2000 पौंड आणि 1000 पौंड अशी रक्कम मंजूर केली। पुढील कार्यवाहीसाठी ही मंजुरीची शिफारस त्यावेळेचे हैदराबादचे प्रधानमंत्री महाराज सर किशन प्रसाद यांच्याकडे पाठवला। प्रधानमंत्री किशन प्रसाद यांनी हा प्रस्ताव निजाम मीर उस्मान अली खान आसिफ जाह यांच्यासमोर पाठवला। तेव्हा सरकारने तात्काळ या प्रस्तावाला मान्य करून रकमेस मंजुरी दिली। त्यानुसार या छायाचित्रांचे संग्रह आणि अन्य माहितीप्रधान बहुमूल्य पुस्तके प्रकाशित करण्यात आली। निजाम सरकारने अजिंठाचा वारसा जतन केल्याची चर्चा जगभरात पोहोचली। साहजिकच
त्या काळी या पुस्तकाविषयी जगभरात खूप उत्सुकता निर्माण झाली होती. कला विश्वातील वाचक अभ्यासक तर त्याची आतुरतेने वाट पाहत होते. हा दुर्मिळ ग्रंथ मिळवण्यासाठी लोकांची धडपड सुरू झाली. पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्याची मागणी करणाऱ्या अनेक मनी ऑर्डर्स सरकारकडे आल्या. या बहुचर्चित ग्रंथाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन 1931 साली झाले. खंडाचे प्रकाशन झाल्यानंतर त्याच्या काही प्रती मान्यवर व्यक्तींना भेट देण्यात आल्या. या व्यक्तींमध्ये इंग्लंडचे राजे जॉर्ज 6वे, प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड, व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन प्रामुख्याने होते. सदर पुस्तकाला सांस्कृतिक आणि साहित्य विश्वातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ग्रंथाची वाढती मागणी संचालक गुलाम यझदानी यांनी उर्वरित खंडाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. पुढील खंडाची रक्कम निर्धारित करून त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला. त्याला सर्व संबंधितांनी तात्काळ मान्यता दिली. त्यानंतर निजाम सरकारने त्यासाठी लागणारी 39,620 रुपये रक्कम मंजूर केली आणि यानंतर पुस्तकाचे आणखी 2 खंड प्रसिद्ध करण्याचे ठरले. 3 सप्टेंबर 1934 ला त्यासाठी 1500 पौंड मंजूर करण्यात आले. अशा प्रकारे 1931, 1933 आणि 1946 मध्ये अनुक्रमे 3 खंड प्रकाशित झाले. प्रत्येक खंडात 2-2 भाग आहेत. पहिल्या भागात छायाचित्रे असून दुसऱ्या भागात छायाचित्रांवरील गुलाम यझदानी यांचे अभ्यासपूर्ण लेखन समाविष्ट करण्यात आले आहे. या पुस्तकाचे कागद आणि छपाई उत्कृष्ट असून सजावट अप्रतिम आहे. आज इतक्या वर्षानंतरही असे पुस्तक छापणे खूपच कठीण आहे. तेलंगणा राज्याच्या ग्रंथालयात हे 3ही खंड पाहायला मिळतात. पुस्तकाच्या छपाई आणि देखरेखीसाठी गुलाम यझदानी स्पेशल ड्युटी म्हणून 6 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर 1930 या काळात इंग्लंडमध्ये नियुक्त होते. हे 2 खंड प्रकाशित झाल्यानंतर अनेक नामांकित नियतकालिकांमधून या पुस्तकाचे अभिप्राय आले होते. त्या काळचे प्रसिद्ध मासिक इंडियन अँटिक्युरीने पहिल्या खंडावरील अभिप्रायामध्ये म्हटले होते की 19व्या शतकात अजिंठा येथील ही चित्रे काही संशोधकांच्या दृष्टीपथात आल्यानंतर मेजर गिल यांनी जवळजवळ 20 वर्षे परिश्रम घेऊन त्यांची छायाचित्रे बनविली होती. त्यानंतर मिस्टर ग्रिफ्थ यांनीही परिश्रम घेऊन द पेंटिंग इन द बुद्धिस्ट केव्ज ॲट अजंठा हे पुस्तक प्रसिद्ध केले. पण या दोघांचे प्रयत्न क्रिस्टल पॅलेसला लागलेल्या आगीत 1886 साली जळून खाक झाले. त्यानंतर लेडी एरनगम यांनी उपरोक्त संशोधकांच्या आगीतून वाचलेल्या काही अल्पशा साधनांवरून 1909 ते 1911 पर्यंत परिश्रम घेऊन एक छायाचित्र संग्रह प्रकाशित केले. पण यातील सर्व छायाचित्रे दोषविरहित नव्हती. पण हुजूर निजाम सरकारने बनवलेले चित्रसंग्रह अतिउत्कृष्ट अनुपमेय आहे. अशा प्रकारे जगभरात निजाम उस्मान अली खां, आसिफ जाह यांनी केलेल्या या महान कार्याचे खूपच कौतुक झाले. खरोखरच निजाम सरकारने केलेले हे सांस्कृतिक हितरक्षक कार्य अतुलनीय असेच आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास त्याला कधीच विसरू शकणार नाही.